नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी आहे महेश बागडी आणि तुम्ही बघत आहे यूट्यूब चॅनल महेश बागडी. भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि आपल्या देशातील खेड्यामध्ये आजही शेतकरी आपल्या घामाच्या थेंबातून पिकं फुलवतो. नेमका ऊस तोडणी आमच्या शेतातील चालू आहे. त्यामुळे वाडेकरी आमच्या गावातले आहेत बघा, ऊस तोडाल्यात. गुरंढोरं असतात, त्यामुळं ऊस तोडणीला शेतकरी एकमेकाला मदत करतोच की राव. कष्ट, एकजूट आणि समाधान यामुळे ते अधिक समृद्ध वाटतं. आणि खरोखर ऊस तोडणीच्या काळात शेतकऱ्यांचे व मजुरांचे जीवन खऱ्या अर्थाने कष्टाने दर्शनच घडवते की. ऊस तोडणीच्या हंगामात शेतामध्ये पाठीपासूनच गडबड सुरू होते. गावातील लोक, ऊस तोडणीसाठी आलेली गबाळी, त्यांचा मुकादम आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब असे सगळेजण एकत्र काम करतातच शेतात. विशेषतः मुकादम सर्वांची व्यवस्था पाहतो, कामाचे वाटप करतो आणि वेळेत ऊस कारखान्यात पोहोचवायचं ती जबाबदारी त्याच्याकडेच असते. प्रथमतः ऊस कापण्याचे काम सुरू होते, म्हणजे तोडणीच म्हणा की सर. सकाळी वावरात थंडी जास्त असते, त्यामुळे शेतकरी सकाळी ढग पिटवून थंडी घालण्याचा प्रयत्न करतो की राव. आमच्या महाराष्ट्रात म्हणजे आमच्या कोल्हापुरात ऊस तोडायला खुरपीच जास्त असतात, खरं गबाळी कोयतच वापरतात. ऊस तोडून झाल्यावर त्याचा बिंड्या बांधला जातो आणि एका सरीने बिंडे ठेवले जातात, म्हणजे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ठेवता पण येतात आणि काम सोयीस्कर होतं. आणि खरोखर कांडे एकत्र करून गट्ट तयार करणं आणि ते गट्टे उचलून रचणे अत्यंत कष्टाचंच काम की म्हणा. खरोखर ऊस तोडल्यानंतर ऊस ट्रॅक्टर किंवा बैलगाडीपर्यंत नेण्याची कसरतच म्हणा की सर. शहरातील लोकांना ही कष्ट सहसा दिसत नाहीत. आपल्याला साखर सहज मिळते, पण त्याच्या मागे किती घाम गळतो हे फार कमी जणांना माहीत असते. खेड्यातील जीवन हे साधे असले तर ते कष्टाने भरलेले असते, मात्र ह्या कष्टातच एक वेगळा आनंद दडलेला असतो. शेतकरी आणि मजूर म्हणजे हसत खेळत गाणे म्हणत काम करतात, एकमेकांना मदत करतात, जेवण एकत्र करतात आणि दिवसभराच्या कष्टानंतर समाधानाने घरी परततात. खरोखर शेतकरी आपल्या पिकाकडे केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून पाहत नाही, तर ते त्याच्या कुटुंबासाठी असते. आणि ऊस कारखान्यात गेला की शेतकऱ्यांच्या मनात आशा निर्माण होते, घरचं भागेल, मुलाचं शिक्षण होईल, पुढील हंगामाची तयारी करता येईल. म्हणूनच कितीही अडचणी आल्या तरी शेतकरी आनंदानेच काम करतो की राव. नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा राम राम. तुमचं कुठलं गाव आहे? नगर. आणि कुठल्या कारखान्याला ऊस आहे? दालम्या. तुम्ही पहिल्यापासून म्हणजे लहानापासून हेच काम करताय काय? कसं फडाचं तुम्ही मुकादम आहे? लहानापासून म्हणजे कसं तुमचं शिक्षण काय मला? काहीच नाही शिक्षण. मग तुमचं लहानपण कुठे गेलं म्हणायचं? ब्राह्मणी असं तू बोलतो का? सांगायला लागतं कुठं काय जन्म असं त्याच्यात. हा, मग हे आता आहे तुम्ही तुमच्याकडे ऊस पीस आहे का? इकडे तुम्ही ऊसाला आहे? भरपूर ऊस आहे. मग तुम्ही इकडे कसं काय? इकडे आहे कोल्हापूरला इकडं असं म्हणजे तिकडं धंदा होत नाही, काय नाही, इकडे तिकडे. होय काय? किती वर्षापासून कोल्हापूरला येतं का आणि कुठे जाता तुम्ही? कोल्हापूरला पहिलेच बसते. होय काय? पहिल्याच वर्षाला गेल्या वर्षी कुठं होता? क्रांती. कुठे? कुंडल. मग आमचं कोल्हापूर कसं वाटतं तुम्हाला? भारी वाटतं, मग चांगलं लोक. आणि राहायला ते कुठं तुम्ही असं शेतातच राहता? हा, शेतात. मग शेतात राहताना असे पाले तयार करता का? नाही, पाला नाही, काय नाही, सात असंच. आणि पावसाळ्याचं मग काय कंडिशन तुमची? पावसाचं हाल होती लय. हा, लय पाऊस पडतो आमच्याकडे. लय पाऊस पडते. मग पावसाळ्याचं काय काम करता? काहीच नाही, काय नाही, घरीच निवांत नुसता धंदा आता करायचा आणि जायचं करा. चला, नमस्कार. पण मी मगाशीच बोललेलो की तोडलेला ऊस ट्रॅक्टर किंवा बैलगाडीपर्यंत नेण्याची कसरत असतेच की राव. आता तीच कसरत ट्रॅक्टरची चालू आहे बघा. एक टॉयले बाहेर काढल्या, परंतु ती चिखलामध्ये पाणी जरा असल्यामुळे शेतात ते अडकलेले आहे. आता ट्रॅक्टर दुसरी टॉयली भरत आहे. चिखल, खाचखळगी, अरुंद वाटा यातून ऊस नेणे सोपे नसते राव. अनेक वेळा डोक्यावर, खांद्यावर किंवा हातगाडीतून ऊस वाहून न्यावा लागतो. ट्रॅक्टरमध्ये ऊस चढवताना सुद्धा मोठी मेहनत घ्यावी लागते. एकमेकाच्या आधारे वरती ऊस चढवला जातो आणि गट्टे नीट रचले जातात, जेणेकरून प्रवासात ऊस खाली पडू नये. अशा प्रकारे ऊस तोडणीपासून ते ऊस ट्रॅक्टरमध्ये घालवेपर्यंतचा हा प्रवास हे कष्ट, एकजूट आणि मेहनतीचा उत्तम नमुना म्हणा की सर. आणि खरोखर शेतकरी आणि मजुरांचे जीवन आपल्याला शिकवते की खरे समाधान सुखसोयीमध्ये नसून प्रामाणिक कष्टातच असते. म्हणूनच शेतकरी हा खऱ्या अर्थाने देशाचा कणाच की. हा व्हिडिओ करायचे कारण म्हणजे आपल्याला साखर मिळते ती कशा पद्धतीने आणि किती कष्ट लागते. तोडून कारखान्यात गेल्यानंतर ती साखर बनते.
म्हणजे सगळ्यांच्या तोंडामध्ये गोडवा आणायचे काम शेतकऱ्याचेच आहे, यावरून तुम्हाला दिसून येतेच की राव. हा गोडवा कायम राहायचा असेल तर शेतकऱ्यांच्या पाठीमागे सगळ्या जनतेने राहिले पाहिजे असेच मला म्हणायचे आहे. म्हणजे शेतकरी सुखी तर देश सुखी. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. फक्त साखरेची सुरुवात कुठून होते आणि कशी होते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चला, नमस्कार.